अजून देखील अटकेत आहे मुंबई पोलिसांच्या, कारण की त्यांनी रस्ता जाम केलेला होता. नाही बोलणं नाही झालं माझं, मला माहित पण नाही. आता लगेच सांगतो मी ताबडतोब. पण तुम्ही त्याची काही माहिती वगैरे घेतली आहे का? कारण की रस्ता जाम केलेला होता सीएसटीच्या समोर. आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली. मी आता लगेच साहेबांशी बोलून क्लिअर करतो ते काय असं. परंतु आता काय रणनीती काय ठरली नक्की? तुम्हाला त्यांनी गळ घातली का? आदेश आल्याशिवाय काय करता येणार नाही. आम्ही लय झालं तर तुमचं मन राखायचं असेल तर गुलाल घेऊन यायचं का नाही एवढा विषय त्यांच्या गर्दीसाठीचा. पण मात्र एक ठाम सांगितलं, आदेश जर झाले नाही आमचे हे दोन्ही तिन्ही, मी आझाद मैदानाकडे येणार. मग ते म्हणले नाही तसं होणार नाही, ते होईल. याचा अर्थ ते झाल्याच्या नंतर जर तरचा विषय. त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करू. मुंबई पोलिसांचे तिन्ही मोठे अधिकारी आहेत, नेमका काय संदेश घेऊन आले होते किंवा काय कायदा सुव्यवस्थेचा तुम्हाला विचारणा झाली आहे किंवा काय नेमका रूट? नाही, जर अध्यादेश आला तर उद्या आले तर ट्रॉफिक खूप होईल. चला, त्यांचा सन्मान आम्ही त्यावेळेस करू. आमचा आदेश त्या आनंदाच्या याच्यामध्ये आम्ही एखाद्या वेळेस त्यांचा मान सन्मान करू. काय त्याला एवढा विषय आहे की टाळता येईल, एवढंच होईल. पण अध्यादेश नाही आला तर मी आझाद मैदानाकडे उपोषणला जाणारी त्यांना सांगितलेलं आहे. ते म्हणले तसं नाही होणार, ही वेळ ती होणार आहे. त्याच्यासाठी वर्षा निवासस्थानी मुंबई पोलिसांची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे, कारण की कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो मराठा आंदोलकांमुळे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आहे, त्यामुळे उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. असं काही घडणार आहे का ज्यामुळे ही बैठक घेतली जाते? अजिबात गैरसमज पसरता कामा नाही. सरकारकडून पण आणि गृह विभागाकडून सुद्धा कोणताही मुलगा काही करत नाही. शांततेत फक्त ते मुंबईत आलेले आहेत. त्यांना गल्ल्या माहिती नाही आहेत, त्यांना पंचा मार्गाने कोणीकडे जायचं हे माहीत नाहीये. त्यामुळं एखाद्या वेळेस तिकडं कुंकड तरी घुसल्यामुळं त्यांच्याकडून ते ट्रॅफिक जाम होत असं. त्याचा अर्थ कुठं वाईट घटना करायचा असं एकाही आंदोलकाचं आमच्या मनात नाही. आणि कोणत्याही आमच्या आंदोलकाला अटक करू नये. केलं असेल तर त्याला सोडून द्यावं, कारण सगळे आम्ही शांततेतले येतं. आमचं काय म्हणणं नाही, फक्त आम्ही नाकारत नाहीत. तुमची ट्रॅफिक जाम झाली असेल आणि झाली नाही असं आम्ही म्हणणार नाहीत. झाली पण असेल, त्यांना माहीत नाही आहे मुंबईतले रस्ते. ते कुंकडून घुसले, कुंकड निघले, या हिशोबानं ती झाली असेल. जाणून बुजून अजिबात नाही. तसं कोणत्याही आमच्या आंदोलकाकडून होणार नाही म्हणजे नाही, हे खात्रीपूर्वक सांगतो. पण त्यांना पोलीस बांधवांनी साथ द्यावी आणि त्यांना सगळ्यांना तातडीनं सोडून द्यावं लगेच. पाटील, एक महत्त्वाचा विषय सगळ्यांसाठी आहे. काय सोशल मीडियावरून 2-3 दिवसांपासून हे सुरू आहे की टीव्ही चॅनल्स बातम्या दाखवत नाहीत. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रमुख वर्तमानपत्र जे आहेत महाराष्ट्रातल्या, त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत नाहीत. म्हणून सोशल मीडियावर काही संपादकाचे नंबर दिले जात आहेत, काही अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे तर ट्रोलिंग केलं जात आहे, काही वाईट साईट लिहिलं जाते. त्या सगळ्या मराठा समाजाला महाराष्ट्रात काय आवाहन कराल वर्तमानपत्रांनी टीव्ही चॅनलच्या संदर्भात? नाही, मराठा बांधवांना, माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती आहे माझ्याकडून. आव्हान नाही, तुम्हाला विनंती माझी. हे सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आंदोलनाच्या मागणीसाठी सगळ्यांनी न्याय देण्याचे काम केलेलं आहे. आपल्या बाजूनं ते उभा राहिले आहेत. एखादा अर्धा वेळ झालंही असेल किंवा याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्याला साथ दिली नाही. माझी सगळ्यांना विनंती, आजपासून ते सगळं बंद करा. माझ्या शब्दावरती सगळ्यांनी विश्वास ठेवा. कोणालाही आजपासून काहीही मेसेज टाकून कोणीही बोलू नका, ही माझी तुम्हाला विनंती. आणि माझा समाज 100% आजपासून ते 100% बंद केलेलं दिसून. पाटील, एक शेवटचा प्रश्न. स्पेसिफिक वर्तमानपत्रांनी टीव्ही चॅनल असं तुमचं? हो, टीव्ही चॅनल सगळे जेवढे टीव्ही चॅनल येतं न्यूजचे आणि पेपरवाल्यांसाठी सुद्धा. आणि आली असेल नसेल रुसायचं नसतं. आपलं काम आपण करत राहायचं. ते आपल्या बातम्या लावत राहतात आणि इथून पाठीमागं लावलेले आहेत. हेही आपल्याला नाकारता येणार नाही. एखाद्या वेळेस झालं असेल, इतकं कुठं लावून घ्यायचं नसतं. आपण समजदारीची भूमिका समाजाने हमेशा घ्यायची. समजदारीची भूमिकेत राहायचंय. आपल्याला न्याय मिळत आलाय. हे बांधव सुद्धा आपले ते लोकांचे नाही आहेत. पत्रकार बांधवांनी, टीव्ही चॅनलचे बांधव दोघांनाही आजपासून कुणीही काहीही बोलायचं नाही, मेसेज सुद्धा टाकू नका, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. थँक्यू सर. एक गोष्ट की या आंदोलनामध्ये माध्यमांचा वाटा, रोल महत्त्वाचा आहे, हे तुम्ही अधोरेखित करू शकता? हो, केलं. मी आत्ताच म्हणलो ना की यांनी आपल्या मागणीसाठी, न्याय देण्यासाठी यांनी सुद्धा रात्रंदिवस काम केलं. त्यामुळं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट होत असते म्हणजे तीच पकडायची नसते. आपण समजदारीची भूमिका घ्यायची. परंतु सगळ्या मराठा समाजाला माझ्याकडून, माझ्या वतीने हात जोडून विनंती आहे, कोणालाही ट्रोल करू नका. आजपासून सगळं बंद करा. काही कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या सोबत आहेत आणि इथून पुढे सुद्धा राहणार. पाटील, एक शेवटचा प्रश्न आहे. अध्यादेश काढा तुम्ही असं सरकारला म्हणते, पण तात्पुरता अध्यादेश काढला तर तो कोर्टात टिकणारा नसणार, कारण की ओबीसी समाजातले अनेक लोक या संपूर्ण अध्यादेशाच्या विरोधात जो आहे विरोधात याचिका कोर्टात टाकणार आहे. त्यामुळे तुमची भूमिका काय असणार? कारण की 2 दिवस देखील कोर्टात टिकणार नाही. 2 दिवस देखील
चला भाऊ. मला काहीच कळलं नाही. आपण पाहतोय नवी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आता जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. गुलाल घेऊन यायचा की आझाद मैदानावर एवढाच विषय आता फक्त राहिलेला आहे. अध्यादेश न मिळाल्यास आझाद मैदानात जाणारच असा पुनरुच्चार देखील जरांगे पाटलांनी केलाय. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज रात्रीपर्यंत उद्या सकाळपर्यंत सगळे चोऱ्यांसंदर्भातला अध्यादेश सरकारनं घेऊन यावं, तो आम्हाला द्यावा, त्यानंतर आपण पुढची भूमिका स्पष्ट करू असं जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. मात्र अध्यादेश दिला नाही तर आपण सर्वजण आझाद मैदानावर जाणार या भूमिकेवर ते ठाम आहेत.